गुड मॉर्निंग मित्रांनो. वैशाली गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे अशा एका पोल्ट्रीला भेट देण्यासाठी जिथे गावठी कोंबड्यांचं जे संघटन किंवा काय म्हणतात कुक्कुटपालन हा एक छोटासा व्यवसाय एका माझ्याच भावाने चालू केला आहे. तर त्याला मी भेटण्यासाठी जातोय. तर चला मित्रांनो आता निघतो. एक तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पोल्ट्री किंवा एक जोडधंदा कशा प्रकारे छोट्या छोट्या उद्योग कशा प्रकारे चालू होतो ते चालू करतात त्याच्यापासून काय फायदे सगळे मी तुम्हाला आज त्या व्हिडिओमधून दाखवतो. तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे जिथे एक छोटंसं कुक्कुटपालन एक जोडधंदा व्यवसाय चालू केलेला आहे. तर ऋषाली इथंच का? तर बघा मित्रांनो चारही बाजूने कोंबडी बाहेर जाऊ नये म्हणून जाळी लावण्यात आलेली. तर बघू शकता तुम्ही एक छोटासा व्यवसाय एक चालू केलेला आहे. तर आता आपण त्यांना भेट देऊया. बघा दरवाजा पण आहे. ऋषाली दरवाजा आहे की तिथं? दरवाजा पण आहे आत जायला. तर ऋषाली बस 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 हा मग चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आता या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर बघा ऋषाली पण आनंद आहे. ऋषाली हुसकू नको. तर बघा इथं जे गावठी कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांचं कुक्कुटपालन चालू केलेलं आहे. तर बघा तर कोंबड्या सरतात तसे छोट्या मोठ्या सगळ्याच कोंबड्या इथे चरू राहिलेत. नमस्कार मित्रांनो, मी आज आलेला आहे माझ्या शेजारी आमचे बंधू छोटे बंधू स्वप्नील यांनी एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे. तर मी आज त्याला भेटायला आलोय. तर नमस्कार स्वप्नील. नमस्कार. तर म्हणजे हा ही कुक्कुटपालन तू म्हणजे स्वतः घरी चालू केलंय का? हो आता मी चालू केलं माहिती आहे. कसं माहिती आहे का, गावाकडे आता ही गावठी जाती लुप्त होत चालली. हां हां. त्याच्यामुळं लोक प्रत्येक जण आता बॉयलर खातात नाही. बरोबर. त्याच्यामुळं बॉयलरमध्ये काही प्रोटीनची क्षमता जास्त नाही राहत. ते इंजेक्शन देऊन मोठे करतात नाही. बरोबर. त्याच्यामुळे म्हणला गावातले लोक निरोगी राहण्यासाठी आपण निवडले. तर मित्रांनो बघा गावातले हे असे म्हणजे गावठी कोंबडे सध्या नाश पावत चाललाय. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की दुसऱ्या कोणत्याही कोंबड्यांना पाळण्यापेक्षा आपल्या गावठी कोंबड्या पाळायच्या आणि त्याच्यापासून म्हणजे रोजगार उपलब्ध करायचा. तर हा व्यवसाय म्हणजे तुझं शिक्षण काय झालं काय आहे? माझं शिक्षण तसं 12वी होईल आणि 14वीला बाहेरून ॲडमिशन चालू आहे कॉलेज. म्हणजे एकीकडे शिक्षण पण घेतोय आणि एकीकडे हा छोटासा व्यवसाय एक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय पण चालू केलेला आहे. तर म्हणजे इथं कोंबड्या बाहेर जाण्यासाठी बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी संपूर्ण अशी जाळी लावण्यात आलेली आहे. तर हे साड्या बिड्या. नमस्कार मित्रांनो, तर हा आहे स्वप्नील. तर स्वप्नील म्हणजे हे जाळ्या बिळ्या हे काय कशासाठी लावले असं? ते कोंबड्या बाहेर जाऊ नये आणि बाहेरचे प्राणी आत येऊ नये म्हणून या जाळ्या लावल्या सर. त्या जाळ्या लावल्या ते आणि हे कमी खर्चामध्ये नाही. बरं. म्हणजे बघा घरच्या घरी ज्या जुन्या साड्या असतात त्यांची सेफ्टी म्हणून एक सर्व संरक्षणासाठी ही सर्व जाळी लावलेली. चारही बाजूनी सर्व जाळी लावलेली. तर म्हणजे यांना खायला काय काय टाकतो तू आता सध्या? खायला सध्या आपण बाजरी, मक्का, हां, तांदूळ, जो कोंडा असतो तो किंवा सुकटीचा चुरा इथे टाकतो. भाजीपाला शुक्रवारी शेंडीच्या बाजारात भाजीपाला वेस्टेज इथे. बघा शेंडीच्या बाजारात जो वेस्टेज भाजीपाला असतो जे टाकून देतात तो भाजीपाला पण जमा करून स्वप्नील कोंबड्यांसाठी घेऊन येतोय. म्हणजे खूपच काळजी करतोय त्या कोंबड्यांची. त्याच्यामुळे त्याला नक्कीच यश मिळेल. आणि हे कशासाठी बनवलं हे? म्हणजे हे दुपारशी ऊन असतं ना, आपल्या कोंबड्यांना गारवा लागतं दुपारशी. त्याच्यामुळं तसंच आपल्याकडे घार सटाका आले का मग कोंबड्या खाली जातात. तर कोंबड्या बघा घार सटाका ज्या कोंबड्या खायला येतात तर त्याच्यामुळं ते त्याच्या खाली लपण्यासाठी त्यांना निवारा भेटण्यासाठी हे असं बनवलंय त्यांनी जमिनीवर. तर आणि हे कशासाठी हे आहे? हे पण त्यासाठीच केलंय.
तर बघा जे कोंबड्यांना संरक्षण भेटावं या कोंबड्या सगळ्या बंदिस्तात, पण मग संरक्षण भेटण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं हे म्हणजे असा जमिनीला ताडपत्रे टाकले आणि हे संरक्षणासाठी त्यांना लपायसाठी इथं जागा केली. तर बघा हा एक छोटासा उद्योग स्वप्नीलने चालू केलेला आहे. तर स्वप्नील काय तर ह्या उद्योगाला स्वप्नील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार मित्रांनो बघा आता म्हणजे त्याच्याकडे हा सध्या किती स्वप्न सध्या किती कोंबड्या आहेत तुझ्याकडे? सध्या लहान मोठे धरून आहेत 40-45 आहे सध्या. तर बघा 40-45 कोंबड्या ती सध्या, पण काही दिवसाने या कोंबड्यांची नक्कीच वाढ होऊन शेकडो कोंबड्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील. दुसरा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करेल. ज्यावेळेस कोंबड्या वाढतील त्यावेळेस मी तुमच्यासाठी कोंबड्या अपलोड करेल. तर बघा मित्रांनो आता एक कोंबडी तुम्हाला मी दाखवतो. तिचं आहे ना उफारट पिसात कोंबडी कुठं गेली. तर बघा ह्या लपण्यासाठी या सगळ्या याच्या खाली कोंबड्या जाऊन बसत्या म्हणजे सेफ्टीसाठी घार काही सेफ्टी. तर ऋषाली आली आज माझ्यासोबत. तर बघा कोंबड्या दाखवतो तुम्हाला सगळ्या गावठी कोंबड्या ती. तर मित्रांनो चला तर आता आपण आत जाऊन बघूया आत म्हणजे त्यांना राहण्यासाठी कशा प्रकारे हे थोडंसं कुक्कुटपालन त्याने हे सेफ्टी बनवले. तर ते बघूया आत जाऊन नाही का कसा कुठं बसतात कोंबड्या, अंड्या कुठं घालतात काय. तर चला आता आपण आत जाऊन बघूया कशा प्रकारे बांधणी केले. तर बघा हे कोंबडीने आताच पिल्लं काढलेत. किती दिवस झाले स्वप्न पिल्लं काढून? तरी 10-12 दिवस झाले ते. आणि दुसरी पण आहे हिनं पण पिल्ले काढले ते. हिला किती दिवस झाले? हिला 8-10 दिवस. तर हिला पण 8-10 दिवस झाले ते. म्हणजे दिवसेंदिवस कोंबडी वाढत चालले, त्याचे पिल्ले वाढत चालले ते. तर आणि हे डबे हे कशासाठी लावले डबे? ते कोंबड्यांना अंडे घालण्यासाठी. तर आहेत का त्याच्यात अंडे? अंडे इकडे एक कोंबडी बसत आहे, इकडे एक कोंबडी तुम्ही दाखवू शकता. तर बघा मित्रांनो उडाली ती कोंबडी. तर हे कोंबड्यांना अंडे घालण्यासाठी असे जाळीला त्यांनी जे डबे लावलेले ते म्हणजे कुठलाही खर्च नाही. जुगाड पद्धत त्यांनी बघा किती छान जुगाड केलेला आहे. तर इकडे पण एक मान्य बनवली. ही मान्य कशासाठी बनवली? ते कोंबड्यांना बसण्यासाठी नाही. गावरान कोंबडीला कसं आधीपासून झाडावर बसण्याची सवय होती. जुन्या आपल्या ज्या आजी ज्या कोंबड्या बाळायच्या ना त्या झाडावर बसायच्या रात्रीच्या. अशी सवय नव्हती, पण आपण एक जुगाड पद्धत म्हणून असं. तर बघा त्यांनी मार्गदर्शन घेऊन त्यांनी हे मार्गदर्शन म्हणजे कुक्कुटपालन करण्याचं मार्गदर्शन तू कुठं घेतलंय? तरी तसं मी पालघरला घेतलंय, भिवंडीला घेतलंय. तर बघा मित्रांनो पालघर भिवंडी या अशा शहरी ठिकाणी जाऊन याने मार्गदर्शन घेऊन हा आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू केला आहे. तर जुगाड म्हणून बघा कोंबड्याला बसण्यासाठी अशी मान्य तयार केली लाकडाची, जेणेकरून खाली ते सगळं गोण्या बिण्या टाकून त्यांची जे शी असते ती भरून घेतली जाते. तर आता इकडं तर बघा इकडे पण हे अंडे घातलेले साठवलेत का? हो साठवले. तर बघा ट्रे पण आणलेले ते अंडे साठवलेत. तर बघा हे बघा अंड्यांवर मार्किंग आहे काय? हा मार्किंग पण केले कोणत्या कोंबडीचे अंडे कोणते काय. तर बघा अशा प्रकारे स्वप्नीलचा हा सेटअप आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं काय अंडे कोंबडी बसून इकडे बसवले. तर बघा मित्रांनो इथं जुगाड केलेला आहे. तर ह्या डब्यांमध्ये कोंबडी बसवली इथं. तर आता काही दिवसांनी इथे अंडे घालेल कोंबडी. तिकडं पण एक आहे, इकडं पण आहे, तिकडं पण आहे. तर बघा अशा प्रकारे हा जुगाड स्वप्नीलने केलेला आहे. ओके का मित्रांनो? तर स्वप्नीलने हा जे म्हणजे गाय म्हशींचं जे शेण असतं ते इथे आणून टाकलेत.
तर स्वप्न हे शेण कशासाठी टाकलंय म्हणजे तू? आपल्या गावठी कोंबडीला नाही का उकरण्याची सवय असते, हा हा त्याच्यामुळे आपल्या खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी नाही का, हा त्याच्यामुळे जे किडे वगैरे तयार होतात हा ते कोंबड्या खातात नाही का, तर बरोबर. त्याच्यामुळे कोंबड्यांची तब्येत चांगली राहते. हा हा तर बघा वेस्टेज शेणाचा जो चांगला वापर स्वप्नीलने तर आपल्या शेतीला त्याचा उपयोग पण होता नाही का. बरं कोंबड खत म्हणून याचा म्हणजे कोंबड खत पण बनतो आणि तर शेणखत पण शेण इथं आणून टाकलंय कोंबडीला खाण्यासाठी. तर त्याच्यात जे किडे काय असतात कीटक ते कीटक कोंबडी खाते आणि त्याच्यापासून कोंबडीचं वजन वाढतं. तर बघा अशा प्रकारे हा शेणाचा वापर केलेला आहे. मित्रांनो आज मी एक छोटासा उद्योग चालू केला आहे स्वप्नीलने. स्वप्नीलची भेट घेतली. तर स्वप्नील अगोदर तू काय करत होता म्हणजे कुठे कामाला होता की काय करत होता? तसं मी तुझ्या डोक्यात ही संकल्पना कसं काय आली नाही का? 2-1 महिन्यामध्ये कंपनीत गेलो, पण कंपनीत कसं खाऊन पिऊन ते परवडत नाही 12-13 हजारामध्ये नाही का. हा हा त्याच्यामुळे म्हणलं आपणच स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू. बरोबर स्वतः मालक होणं नाही का, बरोबर आपण आपला मालक होणं, कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा बरोबर आहे मित्रांनो. कोणाच्याही हाताखाली काम करण्यापेक्षा आपला एक छोटासा बिझनेस असा उद्योगधंदा असावा. त्यासाठी स्वप्नीलने ह्या म्हणजे ह्यो निर्णय घेतला की मी कुठेही कंपनीत काम करण्यापेक्षा कोणाच्याही हाताखाली म्हणजे गुलाम होण्यापेक्षा स्वतःचा एक धंदा चालू करून एक स्वतः मालक व्हावा अशी त्याची इच्छा होती. बरोबर. त्याच्यामुळे स्वप्नीलने हा स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू केला आहे. तर खूपच छान आहे. गावठी जुगाड एकदम सरळ आणि सोप्या भाषेत किंवा सरळ आणि सोप्या मांडणीत त्यांनी हा उद्योग चालू केलेला आहे. तर काही दिवसांनी या ठिकाणी खूपच शेकडो कोंबड्या तुम्हाला दिसतील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी एक छोट्याशा उद्योग समूहाला भेट दिली. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ टाकण्याचा मी आणि ऋषाली, तुम्ही पण ना, तर ऋषाली आणि मी प्रयत्न करीत जाईल. तर सर्वांनी बघत जा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काय करा ऋषाली? हां धन्यवाद.